तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण इस्रायलमधील विमान सेवा ही 2 दिवस बंद ठेवण्यात आली आहे। पुण्याहून दुबईला जाणारी विमानं रद्द करण्यात आली आहेत। विमान कंपन्यांनी याबाबतची माहिती प्रवाशांना दिली आहे आणि याबाबत पुणे विमानतळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। इस्रायलने केलेल्या इराणवर युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर अनेक विमानतळ जे आहेत आखाती देशातले ते सध्या बंद आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर दुबई विमानतळ जे आहे ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे देशभरातून जे दुबई किंवा इतर आखाती देश आहेत त्यांच्या विमानसेवा ज्या आहेत त्या खंडित करण्यात आल्या आहेत। मी सध्या पुणे विमानतळावर आणि आपण जर पाहिलं तर पुण्यातनं दररोज 2 ते 3 विमानं जे आहेत ते दुबईच्या दिशेने प्रस्थान करतात। तेही पुढचे 3 दिवस जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय जो आहे तो आता मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी घेतलेला आहे। आपण जर पाहिलं तर कालसुद्धा दुबईमध्ये अनेक जे ड्रोन हल्ले आहेत ते झाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती आहे ती आपण जर पाहिलं तर ते बंद ठेवण्यात आलेले आहे। दुबई विमानतळाची जर परिस्थिती बघितली तर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर दुबई विमानतळासोबतच आखाती देशातले जे अनेक विमानतळ आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आणि पुण्यातले जे विमानसेवा आहेत त्या देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।